जय शिवराय मंडळी, आजची स्पेशल रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी। तर मी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कट करून चांगलं पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता मी ते शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी आणि किंवा उकडण्यासाठी टाकत आहे। तर शेवग्याच्या शेंगात पातेल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या, त्यात पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या। शेवग्याची शेंगा आपली शिजवून झालेली आहे। आता मी पातेलं ठेवले गरम करायला आणि त्यात तेल टाकले। आता त्यात जिरी मोहरी टाकून घेणार आहे। जिरी मोहरी चांगली तडतडली आहे, त्यात खोबऱ्याचा खीस घालून घेणार आहे। खोबऱ्याचा खीस चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। लाल झालेला आहे, आपण त्यात हिरवं वाटण टाकून घेऊया। त्यात कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि अद्रक आहे। यात आपण काळं तिखट आणि मसाले घालून घेऊ। तेलामध्ये मसाला वगैरे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आपण जे मग उकडून घेतलेली शेवग्याची शेंग आहे ती आपण आता तेलामध्ये टाकून घेऊ। उकडलेली शेवग्याची शेंग मी भाजीमध्ये टाकलेली आहे। आपण जेव्हा शेंग उकडतो ना त्यावेळेस त्याचं पाणी जे शिल्लक राहतं ते पाणी फेकून न देता आपण तेच पाणी भाजीमध्ये ॲड करू शकतोय। भाजी खूप छान आणि टेस्टी लागते। आणि त्यात आपण नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ। आता आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। शेंगदाण्याचं कूट पण ना अशा प्रकारचं घालायचं, कारण आपण जे मोकळं वाटून टाकतोय ना तर ती भाजी पाण्यासारखी तळ्यासारखी होते। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना व्यवस्थित पूर्ण चिकट कूट होईपर्यंत वाटायचं आणि तसलं कूट टाकायचं, म्हणजे भाजी घट पण होते आणि चांगली पण लागते। तर आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। भाजीला किती छान तरी आलेली आहे। रेसिपी खूप छान आहे आणि खूप चविष्ट लागते।